सेवेला की सेवक झालो जराकरण मुळी सांगवाली गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी सेवेकरता उपस्थित केलेला अभंग अलौकिक कार्यतत्परता सामर्थ्यता प्राप्त संत तथा वैराग्याची भूषण आणि यांचे राज्य साधकांची मायबाप योग्यांची माऊली माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना प्रिय आणि वैष्णव साधू अर्थात महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मुकुट वारकरी संप्रदायाचे महामेरू गोस्वामी संत श्री तुकाराम महाराज यांचा अभंग असून इतरांबरोबर स्वतःच्या मनाला सावध करणारा अभंग आहे. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज रुक्मिणी प्राण संजीवन भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने एकमेकाच्या सुख दुःखात सहभागी होण्याची आपली सर्वांची नैतिकता त्याच नैतिकतेचं पायकवत म्हणून तुम्ही आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत. एका महान विभूतीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्व शोकांकुल आपिष्ट गणगोत अतिशय ऋणानुबंध बांधणारा परिवार माझ्यासमोर उपस्थित आहे. या खरणार परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण सगळेजण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. निमित्त या कुटुंबातील एक सदस्य 1 वर्षापूर्वी आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. या कुटुंबाला योग्य असे संस्कार देऊन या कुटुंबाकरता प्रत्येक श्वास रक्ताचा प्रत्येक थेंब ज्यांनी झळकवला खऱ्या अर्थानं झिजवला ते हरिभक्तपरायण कैलासवासी महादू बाबा जयराम खैरनार बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तुम्ही आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. एक दिवशीय कीर्तनाची ही ऐनवेळी नियोजन विठ्ठल 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 बाबा जिथं कुठं असतील तिथून ते पाहत असतील. बाबांना आनंद होत असेल की माझ्या 3 मुलांनी 2 मुलींनी पत्नीने संपूर्ण परिवारानं गावानं सर्व ग्रामस्थांनी भजनी मंडळानं या ठिकाणी एक दिवशीय कीर्तनाचं नियोजन केलं. नुसते पाहत नसतील कदाचित आशीर्वाद सुद्धा देत असतील. तुका मने पेत्रो आशीर्वाद देते कल्याण इच्छेते दया कुळा बाबाचे कल्याण इच्छेते दया कुळा कल्याण इच्छेते दया कुळा तुका मने पेत्रो आशीर्वाद देते कल्याण इच्छेते दया कुळा कल्याण कल्याण
एखादी बसण्याची जागा असेल, आज वर्षापासून ती जागा रिकामी झालेली आहे बघा. तुटला आयुष्याचा दुरा एर वावगा पसारा. 1 वर्ष झालंय हे कुटुंब बापाविना पोरकं झालेलं आहे बघा. तसा हा मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक गोष्टीचा नाश आहे. महाराज म्हणतात आलिया आकारा अवघेनाशी. आकार धारण केला की त्याचा नाश ठरलेला आहे. हा माईक आहे, आता यानं आकार धारण केलेला आहे. हा चालू आहे तोपर्यंत सिस्टीमवाले दादा पेटीत ठेवतील, पण एक दिवस हा माईक खराब झाला की याची जागा कुठे आहे? कोपऱ्यात आहे. कोपऱ्यात गेलेला हा माईक कालांतराने याची माती होणार आहे. जशी या माईकची माती ठरलेली आहे तशी या शरीराची सुद्धा कधी ना कधी माती आहे. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी न येते सामाती, कोणी न येते सामाती. अवघी सारी कामे खोटी अंती जाणे मसनवटी, अवघी सारी कामे खोटी अंती जातील मसनवटी. शरीराची होय माती, शरीराची होय माती. काही सोहळे असेत, ऐका, काही सोहळे असेत खिशात पैसा असेल तरच करता येतात, पण काही सोहळे असेत खिशात पैसा असो किंवा नसो ती आपल्याला करावीच लागतात. देहाची गावा आलिया ज्ञानोबांची भाषा आहे. जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जियापरी. अर्जुना 2 सोहळ्याला माणसाला नाही म्हणता येत नाही. एक येण्याचा सोहळा आणि दुसरा सोहळा आहे तो जाण्याचा सोहळा आहे. ज्या नगराची कथा आहे, ज्या नगराचा हा विषय आहे, ज्या नगराविषयी आपण बोलत आहोत त्या नगराचं नावच मृत्यू लोक आहे. उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. हे शरीर म्हणजे एक गॅस टाकी आहे बघा. शरीर म्हणजे एक गॅस टाकी आहे. या शरीरामध्ये श्वास रूपी गॅस भरलेला आहे. आपण व्यवहार चातुर्य माता माऊली माझ्यासमोर बसल्यात. समजा गॅस टाकी आणली तर तुम्ही त्याच्यावर काय लिहितात? तारीख लिहितात. ज्या दिवशी आणली त्या दिवशी. कशा करता? किती दिवस जाते याच्याकरता लिहितात. मग काहींना महिनाभर येऊ जाऊ जास्त असेल तर, काहींना 5 महिने पुरते, काहींना वर्षभर पुरते, काहींना आयुष्यभर पुरते. बरोबर आहे का? गॅस टाकी आयुष्यभर पुरते ना. नाहीच वापरली तर जाईन की नाही? जसं ती टाकी 1 दिवस रिकामी होती तशी श्वास रूपी गॅस बाहेर पडला की ही टाकी सुद्धा 1 दिवस रिकामी होणार आहे. सर्व श्वास संपले की 1 दिवस तो आपल्याला इथून घेऊन जाणार आहे. कोण? त्याचं नाव आहे काळ. तिथं माणसाचा पैसा माणसाला आड येत नाही. एकदा का आपला मृत्यू जवळ आला, महाराज म्हणतात संपत्ती काम करत नाही, तिथं काहीच चालत नाही. तेथे न चाले काही, सत्ता संपदा राहील ठाईची ठाई. डॉक्टर लोक अनेकांचा प्राण वाचवतात. कोरोनामध्ये देवदूत म्हणून ते काम करत होते, पण त्यांच्या पुढे सुद्धा कैलासवासी लागते बघा. फार मोठा वैद्य होता, सुशांत वैद्य ज्याचं नाव. रामायणातला कथा भाग आहे. माता सीतेला राहून घेऊन गेला होता. गेल्याच्या नंतर आता प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया ही 2 जण माता सीतेच्या शोधाकरता निघतात. निघाल्याच्या नंतर यांची पहिली भेट झाली कोणाबरोबर? सुग्रीवाबरोबर. सुग्रीवाच्या समोर उभे राहिल्याच्या नंतर हे समदुःखी एकमेकांना भेटले. मी समदुःखी का म्हटलं? कारण सुग्रीवाची पत्नी सुग्रीवाबरोबर नव्हती आणि विश्वाच्या मालकाची धर्मपत्नी माता सीता जगाच्या चालकाबरोबर नव्हती. ती वालीनं नेली होती आणि ही रावणानं नेली होती. दोघांचा करार झाला असं समजा. तू मला मदत कर, मी तुला मदत करतो. वालीचा वध केला आणि विश्वाच्या मालकानं सुग्रीवाची पत्नी परत आणली. हे जरून सुग्रीवावर झालं. सुग्रीव म्हटला, प्रभू जोपर्यंत माता सीतेचा शोध लागत नाही तोपर्यंत आखी सेना आपल्या कामी. सगळी वानर सेना कामाला लागली. हनुमंतराय होते, उड्डाण करतात, लंकेमध्ये येतात. लंकेमध्ये अशोकवन ही जागा आहे ज्या जागेवर माता सीतेला रावणाने ठेवलं होतं. निरोप विश्वाच्या मालकाला हनुमंतरायानं पोहोचवला. जायचंय तिथपर्यंत पोहोचायचंय, पण जाण्याकरता रस्ता नाही का? मध्ये समुद्र आडवा. पहिला पूल समुद्रावर बांधला, तो वानरांनी बांधला. त्या कामाकरता सगळी जण मदत करत होती. काम चांगलं असेल ना, माणसानं प्रत्येकानं मदत करा. खारुताई माहिती आहे ना केवढी असते? अशी एवढी असते.
नाही नाही, मग एवढीशी खारुताई तिनं पाहिलं सगळी वानर देवाच्या कामाकरता झटताय पळताय, मग माझा सुद्धा काहीतरी वाटा असला पाहिजे म्हणून त्या खारुताईनं काय करावं, एखाद्या वानरानं दगड उचलला त्या दगडाखाली असणाऱ्या मातीत जावं, अंगाला माती लावावं, ती माती अंगाला लावून पळत जात होती आणि त्या सेतूवर झटकत होती. तिनं पाहिलं विश्वाच्या मालकाचं काम आहे. अशा अनेकांच्या साह्यानं तो सेतू पूर्ण झाला. सेतू पूर्णत्वाला गेलं हे रावणाला कळालं. रावण भयभीत झाला. रावणाचा मोठा मुलगा त्याचं नाव होतं कुंभकर्ण. बरोबर चाललंय का? मग हा इंद्रजित म्हणजे जागीर बघा तुम्ही. इंद्रजित वडिलांच्या समोर म्हणजे रावणाच्या समोर उभा राहिला. रावणाला म्हटलं, बाबा काळजी करू नका, आत्ता मला परवानगी द्या, आत्ता जातो आणि रामाला मारून येतो. रावण म्हटला जा, नाहीतरी आपल्याला 7-12 कोराच करायचा आहे. खालून सुरुवात करणं काय आणि वर होऊन करणं काय. इंद्रजित आला. राम रावणाच्या युद्धाला उपमान आहे बघा. जगातलं सगळ्यात मोठं युद्ध रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं. त्या युद्धाची सुरुवात जर कुणाच्या युद्धानं झाली असेल तर इंद्रजित आणि लक्ष्मणाच्या युद्धानं झाली. इंद्रजितानं बाण सोडला की लक्ष्मण बाण सोडत होता. लक्ष्मणानं बाण सोडला की इंद्रजित बाण सोडत होता. चुकून इंद्रजिताचा एक बाण लक्ष्मणाच्या छातीत लागला आणि लक्ष्मणाला शक्ती लागली. मृत्यू किती अटळ आहे का. लक्ष्मण बेशुद्ध पडला. विश्वाच्या मालकानं पाहिलं. लक्ष्मणाची अवस्था पाहून विश्वाच्या मालकाच्या हातातला धनुष्यबाण खाली पडलाय. जगाच्या चालकानं पळत यावं, लक्ष्मणाचं डोकं आपल्या मांडीवर घ्यावं. नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत आहे. देवाला रडू येत आहे. काय जीवन असलं पाहिजे बघा. आपलं असं जीवन असावं ना, आपण गेल्याच्या नंतर ज्याला कळेल त्याच्या डोळ्यातून पाणी यावं बघा. एवढं गोड पवित्र जीवन असलं पाहिजे. विश्वाचा मालक रडत होता. काय आदर्श जीवन असेल लक्ष्मणाचं. सुग्रीवानं जवळ आला. सुग्रीव म्हटलं, प्रभू रडू नका, नका रडू प्रभू. तुम्ही धीर सोडला तर आम्ही काय करायचं, आम्ही कुणाकडे पाहायचं. जगाच्या चालकाचं उत्तर आहे, रडू नको तर काय करू. हा तो लक्ष्मण आहे ज्यानं 14 वर्ष पायात चप्पल नाही घातली. माझ्या पायात काटा भरू नये म्हणून माझ्या पुढे चालला होता. निसा चालला नव्हता. माझ्या वाटेतली काठी उचलत चालणारा हा लक्ष्मण आहे. 14 वर्ष अन्न पाण्याचा त्याग केला हा लक्ष्मण. 14 वर्ष स्वतःच्या पत्नीला सोडलं. वनवास मला असताना वनामध्ये माझ्या पुढे चालणारा हा लक्ष्मण आज या अवस्थेत आहे. मी जेव्हा घरी जाईन माझी माय मला विचारेल, लक्ष्मणाची पत्नी माझ्या समोर येईन, माझ्याकडे तेव्हा उत्तर नसणार आहे की मी माझा लक्ष्मण गमावला आहे. रडू नको तर काय करू. बिभीषण जवळ आला. बिभीषण म्हणतोय, प्रभू काळजी करू नका. आपल्या लक्ष्मणाचा प्राण वाचवणारा एक जण. काय नाव त्याचं? नाव आहे सुशांत वैद्य. कुठे आहेत? लंकेत. कोण जाणार? हनुमंतरायानं उड्डाण करावं आणि वैद्याच्या दारात यावं. आवाज दिला. दरवाजा लावला होता. वैद्याजी दरवाजा उघडा. वैद्याचा दरवाजा लावला होता. आवाज ऐकल्याबरोबर वैद्याने दरवाजा नाही उघडला. मग ती सुटकेस असते तपासायची. आधी ती घेतली. का? त्याचं कारण आहे, वैद्याला माहिती आपल्या दारात रोगी सोडून दुसरं येते तरी कोण. महाराज लोकाला जर फोन आले साहेब तर महाराज लोक आधी फोन वाजल्या फोन हातात नाही घेत, आधी डायरी घेतात. दुसरा फोन येणार तरी कशाला. दरवाजा उघडला. समोर पाहिलं तर हनुमंतरायाला पाहिलं पण अनोळखी चेहरा दिसला. विचारलं, तुम्ही कोण? मला ओळखलं नाही. तुम्ही लंकेतले वाटत नाही. हनुमंतराय म्हटले, मी लंकेतलाच नाही, पण तुम्ही मला ओळखलं नाही. अहो लंकेत असा कुणीच नाही की जो मला ओळखत नाही. तुम्ही मला ओळखलं नाही. अहो नाही ओळखलं, तुम्हाला पाहिलंच नाही कधी, कसा ओळखेन. बरं ठीक आहे. हनुमंतराय काहीच बोलले नाही. ओळख सुद्धा करून दिली नाही की मी कोण, कशा आलो, काय आलो. फक्त पाठीमागची शेपटीचा गोंडा थोडा तिरपा केला. शेपटीचा गोंडा पाहिल्याबरोबर हातातली सुटकेस खाली पडली. कुणाच्या हातून? तर वैद्याच्या हातून. पडण्याचं काय कारण होतं? चेहरा पाहून नाही ओळखलं, पण शेपटी पाहून ओळखलं. कसं ओळखलं असेल? ही 30 शेपूट होती. ऐकताय ना? जिनं रावणाची दाढी जाळली. ही 30 शेपूट आहे जिनं अख्खी लंका जाळली होती. शेपटी पाहून हातातली सुटकेस खाली पडली आणि दरवाजा लावून घेतला. हनुमंतराय म्हटली, काय झालं? माफ करा, मी नाही येऊ शकत. म्हणे यावं लागेल. का? मी जर तुमच्या बरोबर आलो तर रावण मला मारेल ना. मी रावणाच्या बाजूला असताना तुमच्या बाजूला कसं येऊ? माफ करा, मी येऊ शकत नाही. यावं लागेल. आला तर रावण मारेल आणि नाही आला तर मी मारेल. वैद्यानं विचार केला, असं मरण्यापेक्षा काहीतरी चांगलं करून मरा. वैद्य निघाले. आल्याबरोबर ऐका, मृत्यू किती अटळ आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली होती. लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेत आहे. लक्ष्मणाचा हात आपल्या हातामध्ये घेतला. हातात घेतल्याबरोबर कळालं आता याला एकच पर्याय, संजीवनी नावाची वनस्पती. जोपर्यंत ती वनस्पती येत नाही
तोपर्यंत लक्ष्मण वाचत नाही. सूर्यास्तापर्यंत वनस्पती आली तर ठीक, नाहीतर नाईलाज आहे. हनुमंतरानं पुन्हा उड्डाण केलं. द्रोणागिरी पर्वताजवळ आले, पण वनस्पतीची ओळख नाही. क्षणाचा विलंब केला नाही. त्या पर्वताच्या खाली हात घातला. तो पर्वत उचलला आणि पर्वत घेऊन आली. द्रोणावितो लक्ष्मण वाचविला, लक्ष्मण वाचविला, लक्ष्मण वाचविला. नाव त्याचे हनुमंत, धन्यांजनीचा सूत, धन्यांजनीचा सूत. नाव त्याचे हनुमंत, नाव त्याचे हनुमंत. धन्यांजनीचा सूत, धन्यांजनीचा सूत. नाव त्याचे हनुमंत, नाव त्याचे हनुमंत, हनुमंत रे. लक्ष्मणाचा प्राण वाचवला कुणी? वैद्यानं. प्राण वाचवल्याच्या नंतर पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. युद्ध झालं, एवढं भयंकर युद्ध. रावणाचा वध झाला. अखेर रावण सेना संपली आणि लंकेचा राजा प्रभूने बिभीषणाला बनवलं. लंकेचा राजा बिभीषणाला बनवून प्रभू अयोध्येत परत आले. अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर काय आनंद होता. झाले रामराज्य काय उनी आमाशी. आनंदाला पारावा नव्हता. प्रभू अयोध्येत परत आल्याच्या नंतर आनंद, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आनंद होता. जो आनंद अयोध्येत आहे तोच आनंद प्रभूच्या कृपेने लंकेत सुद्धा होता. फक्त जुन्या काळामध्ये एखाद्याला निरोप द्यायचा असेल तर तो निरोप फोन नसल्यामुळे पत्रानं दिला जायचा. बरोबर आहे ना. जुन्या काळात फोन नसायचे, मग पत्र असायचं. म्हणजे जन्माची बातमी बारशाला लागायची. लिहिणारे वाचणारी थोडी माणसं असायची. लिहिणारा असेल तर पत्र लिहिलं जायचं. बरं, पत्र गावात आलं पण वाचणारा असेल तरच बातमी कळायची. जुन्या काळात, आमच्या काळातलं सांगतोय, आता तुमच्या काळात. बिभीषणानं पत्र लिहिलं. लिहिणारा बिभीषण होता, वाचणारे प्रभू होते. प्रभूने पत्र वाचायला सुरुवात केली. प्रभू आपल्या कृपेने सगळं काही सुरळीत, सगळं काही आनंदात, सगळं काही सुरळीत चालू असताना फक्त सांगायला एका गोष्टीचं वाईट वाटतंय. प्रभू आपल्या लक्ष्मणाचा प्राण ज्या वैद्यानं वाचवला होता त्या वैद्याचं गेल्या 8 दिवसापूर्वी दुःखद निधन झालं. ते वैद्य आता या जगामध्ये नाही राहिली. प्रभू वैद्यांचं निधन झालंय. ऐका हा, किती मृत्यू अटळ आहे. ज्या वैद्यानं अनेकांना जीवनदान दिलं, जो वैद्य लक्ष्मणाचा प्राण वाचू शकतो, तो वैद्य स्वतःचा प्राण नाही वाचू शकला. एवढा मृत्यू अटळ आहे. विठ्ठल अगदी जवळ येऊन बसलाय. महाराज म्हणतात, बैसला शेजारी काळ उशाला बसला. आयुष्य मोजावया बैसला मापारी. तुकारे व्यवहारी संसाराच्या. आपल्या जवळ बसून तो आपलं आयुष्य मोजतोय. घडी घडी काळ वाटयाची पागे अजून किती अवकाश, अजून किती घडी घडी काळ वाटयाची पाय, अजून किती आहे अवकाश. अजून घडी काळ वाटयाची पागे अजून किती आहे आपल्या शेजारी बसून याचं शिल्लक किती राहिलंय तो मोजतोय. आयुष्य मोजावया किंवा आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा. जपण्याकरता, मोजण्याकरता आपल्या शेजारी बसलाय. तो पाहतो याचं शिल्लक किती राहिलंय. नुसता काळ पाहतो असं काही नाही. मग आपण सुद्धा पाहू शकतो आपलं किती शिल्लक राहील. आपण या मृत्यू लोकात किती दिवस शिल्लक आहे हे आपण आपल्या घरी बसून पाहू शकतो. कसं बघा ना, बाकीची माणसं आता कशी टव करून पाहायला लागलीत. बघा नेमकं कसं असेल. ज्या दिवशी आपला मृत्यू होणार आहे
ऐका हा, ज्या दिवशी आपला मृत्यू होणार आहे त्या दिवशी आपल्या डोळ्यानं आपलं नाकाचं टोक आपल्याला दिसत नाही. ज्या दिवशी नाकाचं टोक आपल्याला दिसणार नाही तो दिवस आपल्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. हे मी सांगतोय असं नाही हा, जरा त्याची दिन बोला रामकृष्ण रामकृष्ण त्याची दिन बोला रामकृष्ण कृष्ण त्याचे देणे बोला रामकृष्ण रामकृष्ण याचे देणे बोला रामकृष्ण नासाद्रीचे अग्रण दिसे नयनी नासाद्रीचे अग्रण दिसे नयनी सागरीचे अग्राण दिसे नयनी नासागरीचे अग्राण दिसे नयनी त्याची दिनी बोला रामकृष्ण त्याची दिनी बोला रामकृष्ण त्याची दिनी बोला रामकृष्ण रामकृष्ण त्याची दिनी बोला रामकृष्ण याचे देणे बोला रामकृष्ण याचे देणे बोला गुड आहे. ज्ञानोबा यांची भाषा आहे. ज्या दिवशी आपल्या डोळ्यानं नाकाचं टोक आपल्याला दिसणार नाही तो दिवस आपल्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. तेची दिनी म्हणा रामकृष्ण महाराज. ज्या दिवशी कार्यक्रम त्या दिवशी निमंत्रण. जर अगोदर कळलं पाहिजे होतं. ठीक आहे ठीक आहे. अगोदर सांगायचं तर 5 दिवस अगोदर सांगतात. हे डोळे उघडे ठेवून आपण जग पाहू शकतो तसं डोळे झाकून आपण आपला मृत्यू पाहू शकतो. डोळे घालून या बोट चक्र जे पहावे न दिसता जाणा 5 दिवस. अशी डोळ्यावर बोट ठेवली की मध्ये एक चक्र निर्माण होतं. आता नका घरी जाऊन करा. चक्र निर्माण झालं तर ठीक, नाही झालं तर समजायचं काय 5 दिवसांना आपण निरोप घेणार. महाराज 5 दिवस जरा अगोदर कळायला पाहिजे. अजून अगोदर ऐका. भुवया पाहता नयनी. डोळ्यानं आपल्या भुवया बघायच्या. दिसल्या तर ठीक, नाही दिसल्या तर आयुष्याची गणना 7 दिवस. गोड आहे ना, पाहू शकतो बघा. नाही नाही मग याच्यापेक्षा 9 दिवस अगोदर मृत्यू कळतो. कधी कानात बोट घातली की नाद ऐकायला येतो बघा. बारीक नाद ऐकायला आला तर धोका नाही, नाही आला मग रघुपती राघव म्हणजे जाणार बघा. किती दिवसानं? 9 दिवसानं जाणार. कानी घालून या बोट नाद जो पहावा असा नाद येतो. आला तर ठीक, नाही आला तर 9व्या दिवशी राम बोलो भाई. राम नाही, एका वाक्यात एकदाच राम. हे बघा शास्त्र असं सांगतंय प्रेत नेतो ना तेव्हा एका वाक्यात एकदा राम आला पाहिजे. किती? राम बोलो भाई. बस. नाही नाही नाही, राम बोलो भाई, राम बोलो भाई, राम बोलो भाई. कधी? प्रेत नेताना. प्रेत नेताना एका वाक्यात एकदा राम. आणि आपल्या घरी जर कोणी पाहुणं आलं तर तिथं थांबा, तिथं 2दा राम आला पाहिजे. राम राम. तिथं एका वाक्यात 2दा राम. प्रेत नेत असताना तुम्ही ऐकलं घरी गेलात आणि चुकून एखादा पाहुणा आला, आल्या आल्या म्हणायचं राम बोलो भाई. मला नाही वाटत पाहुणा थांबन बघा, आल्यासारखा निघून जाईल. 9व्या दिवशी जाणार. नाही नाही, शास्त्रकार भागवत कथाकार वर्णन करतात 2 महिने अगोदर मृत्यू कळतो. 2 महिने अगोदर. हो. हे बघा आपण उन्हामध्ये उभं राहिल्याच्या नंतर आपली सावली एक तर पश्चिमेला पडेल, पूर्वेला पडेल, उत्तरेला पडेल. आजपर्यंत असं झालं का दक्षिणेला सावली पडली? ज्या दिवशी अशी विचित्र घटना घडेल, भर उन्हामध्ये उभं राहून आपली सावली दक्षिण दिशेला पडली की समजायचं अपशकुन आहे, 2 महिन्यानं जाणार. 4 महिने अगोदर सुद्धा मृत्यू कळतो. कसा? दररोज आपण आंघोळी करतो महिन्यातून 2 महिन्यातून. नाही नाही, दररोज करतो महाराज. हा, दररोज करताना किती पाणी घेतो? किमान 1 बादली 2 बादल्या, लयत लय 3 बादली. घरी जाऊन प्रयोगच करायचा. 10 बादल्या पाणी तापवायचं. एवढं पाणी अंगावरून टाकायचं. 10 बादल्या पाणी अंगावरून टाकून जर हृदयाची जागा कोरडी राहिली की समजायचं 4 महिन्यावर आला. इथं बसलेल्यापैकी जर खरंच घरी जाऊन प्रयोग केला, चुकून जर एक कुणाची हृदयाची जागा कोरडी राहिली, मला नाही वाटलं तो कोरडी ठेवून बजबरी ओली केल्याशिवाय राहणार नाही बघा. का? अगामर हा बोलू नसा. मरण कुणाला आवडत नाही. 4 महिने अगोदर कळतो. 6 महिने अगोदर सुद्धा मृत्यू कळतो. स्थिर पाणी असते. जुन्या काळात काठोट असायची. काठोट आजीबाई असायची ना, काठोट असायची. कशाला असायची? ती कुरडाई करायला लागायची. नाही मग भाकरी करायला लागायची. ती काठोट, त्या काठोट्यात पाणी घ्यायचं.
स्थिर होऊ द्यायचं. स्थिर पाण्यात आपलं प्रतिबिंब बघायचं. स्थिर पाण्यात प्रतिबिंब दिसलं तर धोका नाही. ज्या दिवशी पाण्यात आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसणार नाही, समजायचं काहीतरी वाईट होणार आहे. कधी पाण्यात प्रतिबिंब दिसलं नाही तर पहा, पण स्थिर पाण्यातच बघा. एकाला असं सांगितल्याबरोबर तो कीर्तन संपल्या नदीजवळ गेला. नदीला भला पूर चालू होता, त्याला एक तर पोहताच येत नव्हतं. स्थिर पाण्याजवळ जायचं. वाहत्या पाण्याजवळ पोहता येत नसणाऱ्या माणसानं जाऊ नये. मी अजिबात कधी वाहतं पाणी दिसलं तरी मी जात नाही, का मला पोहताच येत नाही. पण सध्या मी आता पोहण्याचा प्रकार वाचतोय. वाचून तरी शिकलो तर शिकलो पोहण्याचं. त्याच्यात माझ्याकडे एक वाचण्यात असं आलं, ज्याला पोहता येत नाही त्यानं पाण्यात पडल्याच्या नंतर असं म्हणतात, पाणी खाली दाबलं का मनुष्यवरती येतो. हा पोहण्याचा एक प्रकार आहे. ऐका, तुमच्या पण कामाचा आहे. पाण्यात पडला, पाणी खाली दाबा, खाली गेलेला मनुष्य वरती येतो. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे पोहण्याचा. पाण्यात पडला, पोहता येत नाही, कडेला यायचं, पाणी पोटाखाली ओढा, पाय हलवा, मनुष्य कसा तरी कडेला येईल. हा पोहण्याचा दुसरा प्रकार. हे दोन्ही प्रकार ज्याला जमले नाही त्याच्यासाठी तिसरा प्रकार अगदी सोपा आहे. पाण्यात पडला, पोहता येत नाही, काहीच करू नका. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी बरोबर बाहेर माणूस येतो. आपला मृत्यू जवळ आला, शास्त्रकार सांगतात 4 महिने अगोदर. नाही, तुकोबरांची भाषा याच्यापेक्षा पुढची आहे. महाराज म्हणतात आपला मृत्यू जवळ आला. कशावर न कळतं? अभंगाचं पहिलं चरण. जरा करना मोळी सांगू आली गोष्टी. जरा करना मोळी, जरा करना मोळी सांगू आली गोष्टी. जरा करना चरणात तुकाराम महाराज म्हणतात, जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. आपली मृत्यूची आणि आपली भेट
सकाळी सकाळी आरशासमोर जायचं आणि आरशात आपला चेहरा बघायचा. बघा, शास्त्र सांगतं दिवसभरात एकदा आरसा पाहिला ना काय अडचण नाही, पण माणसं आता खिशात सुद्धा आरशी वापरायला लागली. साहेब, आरशात पाहणं चांगलं आहे, पण दिवसातून एकदा. सायंकाळी 5 वाजेनंतर माणसानं आरशात पाहू नये, बघूच नाही. 5 वाजले ना तिथून पुढे आरसा पाहायचा नाही. आणि हे प्रत्येक कीर्तनकारांना लोकांना सांगितलं पाहिजे, पण महाराज लोक सांगत नाही. त्याचं कारण आहे, कीर्तनाचा टायमिंग रात्रीचा 9 ते 11चा असतो. कीर्तन करताना महाराजालाच फेटा बांधावा लागतो, महाराजाला फेटा बांधताना आरसा पाहावा लागतो. बघा, म्हणून महाराज लोक कदाचित सांगत नसतील. पण ऐका, आरसा बघा. आरशात काय बघा? डोळे बघू नका, नाक बघू नका, मग कान बघा. कानाचा मृत्यूचा काय संबंध आहे? महाराज तो संबंध अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. जरा म्हणजे वृद्ध, कर्ण म्हणजे कान, मुळी म्हणजे केस. कानावरचा केस सफेद झाला की समजायचं मृत्यूची भेटी जवळी आली. तेव्हा तरी माणसानं सावध झालं पाहिजे ना. कधी कानावरचा केस सफेद झाल्याच्या नंतर सावध झालं पाहिजे, पण माणूस तो सुद्धा काळा करतो. बघा, तो केस सफेद होऊन कानात सांगायलाच येतो का आता तरी सावध व्हा. संतांचं म्हणणं तेच आहे. आम्ही तुमच्या पाया पडून सांगतो ऐका. आणि नाहीच ऐकलं तर हे जरी नाही काळं मग दुसरं येईल, हे जरी नाही काळं. टाळी टाळी हो, हे जरी नाही काळं. हो, दुसरं येईल, हे जरी नाही काळं. सरद शेवटी बा काळ बांधून नेईल, सरद शेवटी बा. हो, सरद शेवटी बा काळ बांधून नेईल, सरद शेवटी बा काळ बांधून नेईल. हो, एका जनार्दनी आमचं काय बाजाईना, एका जनार्दनी आमचं काय बाजाईना. बाजाईला, 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 बाजाईला. पिंगा माधवारी, बोल बोल का पिंगा माधवारी, पिंगा माधवारी, बोल बोल का पिंगा माधवारी. पिंगा माधवारी, बोल बोल का पिंगा माधवारी, पिंगा माधवारी, बोल बोल का पिंगा माधवारी, पिंगा माधवारी, बोल बोल का पिंगा माधवारी. वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे. लगे बोलो आम्ही वर्तमान कोटे, लगे बोलो आम्ही वर्तमान कोटे, लगे बोलो आम्ही वर्तमान कोटे, लगे बोलो आम्ही वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे. बोलो आम्ही वर्तमान कोटे, आम्ही वर्तमान कोटे. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग, पिंगा ग बाई, पिंगा ग. अवघा अवघा धांगड निघाग, 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 अवघा धांगड निघाग. निर्गुण निराकार दादा बाबूळ मासिका, अरे गो निराकार दादा बाबूळ मासिका. शकून सांग बाया आले या माई माझे नाव, शकून सांग बाया आले या माई माझे नाव. शकून सांग बाया आले या माई माझे नाव, शकून सांग बाया आले या माई माझे नाव. मोठ्या मनाची आई रेणुका माझी, मोठ्या मनाची, मोठ्या मनाची आई रेणुका माझी, मोठ्या मनाची. हे मोठ्या मनाची आई अंबिका माझी, मोठ्या मनाची. ओ मोठ्या मनाची अंबिका माझी, मोठ्या मनाची. संकटहरणी दुःख निवारणी मोठ्या मनाची, संकटहरणी दुःख निवारणी मोठ्या मनाची. मोठ्या 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 मनाची, रेणुका माझी, मोठ्या मनाची. ओ मोठ्या मनाची रेणुका माझी, मोठ्या मनाची. आमचं सांगायचं काम आहे. ऐकायचं तर ऐका, नाही तर जन्म वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. त्या देवाचं चिंतन करा. तो देव कोणता? विठोबा रखुमाई. टाळी. जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय. हातानं टाळी आणि मुखानं नाम. बोला बोला बोला. हरी जय जय, हरी जय जय.
हरी जय हरी जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार एकदाच बसलेली मंडळी सगळ्यांनी हात वरती घ्या, घ्या हात वरती घ्या. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान संजया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सखाया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान संजया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सखाया. सोपान मुक्ताबाई दान संजया. सोपान मुक्ताबाई दान संजया. सोपान मुक्ताबाई दान सखाया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान संजया. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूची बेटी जवळ आली. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. कैलासवासी महादू जयराम खैरनार काकांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्व शोकांकुल अपिष्ट गुणगुत. त्यामध्ये काकांची तिघ मुलं श्री रघुनाथ महादू खैरनार, जीभाऊ महादू खैरनार, कृष्णा महादू खैरनार, कंबा भागीरथी कमलबाई विठोबा आहेर मुलगी श्रीमती मीनाबाई महादू खैरनार. संपूर्ण खैरनार परिवार या निमित्ताने दुःखी झालेला आहे. वर्षापासून बापाविना हा परिवार पोरका झाला. ज्या घरातनं बाप गेला त्या घराचा आधार गेला. 3 मजली बिल्डिंग असू द्या, ती 3 मजली बिल्डिंग ज्या आधारावर उभी असते ना, तो पाया असतो बघा. एखादा सुंदर फोटो असेल, तो भिंतीला लावलेला असू द्या, त्या फोटोचं कौतुक करणारी हजारो माणसं आहे. काय सुंदर फोटो आहे, काय सुंदर फोटो आहे. पण तो सुंदर फोटो समाजाला दिसावा म्हणून कुणीतरी आपलं अस्तित्व भिंतीत रोवून घेतले. तो खेळाचं अस्तित्व समाजाला कळत नाही बघा. आपला बाप जर रागावला तर पोराला राग येतो. माझा बाप मला सारखा रागवत असतो, सारखा रागवत असतो. या मुलामध्ये जाऊ नको, याच्यात जाऊ नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. कुठे कार्यक्रमाला गेला, लोकांची चप्पल पालथी असली की बाप मला सांगायचा, ती चप्पल पालथी ना सरळ कर. बाबा ना चप्पल माझी आहे ना तुमची आहे, मी कशाला हात लावू, तुला सांगितलं ना सरळ कर. सारखा मला त्रास देणारा बाप एवढा मोठा होणार की बापाचं पुन्हा तोंड नाही पाहणार. त्याची इंटरव्ह्यू होती, फाईल सोबत घेतली. पोरगा निघाला. जात असताना आईला पाहिलं, आईजवळ आला, आईच्या पाया पडला, आईच्या पुढे नतमस्तक झाला, आईचं दर्शन घेतलं. आई म्हटली, बाळा चाललाय ना, नोकरीच्या शोधात जातोय, तुझ्या बापाचे आशीर्वाद घेऊन जा. बापाकडे पोरानं पाहिलं नाही. रागीट स्वभावाचा बाप, काय दर्शन घ्यायचं. नोकरी लागली की घर सोडून जायचं या हिशोबानं पोरगा निघाला होता. ज्या कंपनीमध्ये त्याची इंटरव्ह्यू होती, झालं माझं कीर्तन, लक्ष द्या. त्या कंपनीच्या गेटजवळ पोरगा आला. त्या गेटवर काही सायकली आडव्या पडल्या होत्या. त्या सायकली त्यानं पाहिल्या, सरळ केल्या, स्टँडवर लावल्या. थोडा पुढे आला. पुढे आल्याच्या नंतर पायरीवर एक कुंडी ठेवली होती. ती कुंडी आडवी पडली होती. त्या कुंडीतलं झाड बाजूला आहे, माती बाजूला आहे. त्यानं ती कुंडी सरळ केली, ती माती कुंडीत टाकली, ती झाड कुंडीत लावलं. हातात पाण्याची बॉटल होते, ते पाणी कुंडीला टाकलं. थोडा आवाज कमी करा. थोडा पुढे आला. पुढे आल्याच्या नंतर ज्या ऑफिसमध्ये त्याची इंटरव्ह्यू आहे, त्या ऑफिसजवळ येऊन त्यानं पालत्या चपला पाहिल्या. नकळत त्या चपला त्यानं सरळ केल्या. पुढे आला, ऑफिसमध्ये बसला. त्याच्या अगोदर 14 जण येऊन बसली होती. हा पाठीमागे बसलाय. त्याच्या अगोदर जी विद्यार्थी होती त्यांची इंटरव्ह्यू चालली होती.
एक एक जण निघून जात होता. पाठीमागे एक एक खुर्ची रिकामी होत होती. एका एका खुर्चीने हा पुढे सरकत होता. लक्षात आलं माझ्या पाठीमागं कोणी बसलेलं नाही. फॅन चाललाय, उठला तो फॅन बंद केला. समोर आला, सगळेजण निघून गेली. त्याची इंटरव्ह्यू आहे. साहेबांच्या हातात फाईल दिली, डोळे झाकले. देवा एकदाची नोकरी लागू दे. जेव्हा डोळे उघडले त्याच्यासमोर त्याचं नियुक्तीपत्र होतं. ते नियुक्तीपत्र पाहिल्याबरोबर साहेबांना म्हटलं, साहेब अनेकांची इंटरव्ह्यू झाली पण कोणाला तुम्ही कामावर हजर नाही केलं. मला नियुक्तीपत्र देत आहे, उद्यापासून कामावर हजर सांगताय, इंटरव्ह्यू न घेता कामावर कसं काय हजर करायला सांगताय. बघा का माझी निवड केली. अजून तर माझी इंटरव्ह्यू बाकी आहे. साहेब म्हटले, कोण म्हटलं तुझी इंटरव्ह्यू बाकी आहे. कंपनीच्या गेटवर आला होता ना, तेव्हापासून इंटरव्ह्यूला सुरुवात झाली होती. तुझ्या अगोदर अनेक जण आली पण कुणाला सायकली सरळ करू वाटले नाही. तुझ्या अगोदर अनेक जण आली, पायरीवर पडलेली कुंडी त्यांना कुणाला दिसली नाही. तुझ्या अगोदर अनेक जण आली, लोकाची चप्पल पालथी कशाला सरळ करायची हा एक संस्काराचा भाग आहे. स्वतःच्या हातानं चप्पल सरळ केली. तुझ्या अगोदर अनेक जण आलीत. आत्ताच बघ ना, रिकामा चाललेला फॅन तू पाहिला आणि लगेच ते बटन बंद केलं. आम्हाला या कंपनीकरता नोकर नको आहे, आम्हाला या कंपनीकरता मॅनेजर हवा आहे. मॅनेजरमध्ये जे गुण असायला पाहिजे ते सर्वचे सर्व गुण तुझ्यात दिसत आहे, म्हणून तुला तुझी निवड केली आहे. नेत्रातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. रडू येते पुराला. का? माझा बाप मला बोलत होता. कुठे कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर पालथी चप्पल दिसली की मला तो सरळ करायला लावत होता. आज कळलं, माझा बाप मला बोलत नव्हता, माझा बाप मला रागवत नव्हता, माझा बाप मला माझं आयुष्य घडवत होता. आपलं आयुष्य घडवणारा जो कोण असेल तर आपला बाप असतो. बघा आज या तिघा मुलांना स्वतंत्र ओळख जर निर्माण करून दिली, कष्टातनं दिवस काढले बाबांनी, हाडाचं आणि रक्ताचं पाणी केलं. बघा गरिबीतनं गरिबी कोणाच्या वाटेला येऊ नये. मला आज सुखा समाधानानं राहायचे दिवस आले होते. तिघं मुलं चांगल्या हुद्द्यावर आहे, चांगल्या नोकरीवर आहे, नामांकित आहे. खरं सांगू, एखादा मुलगा आपल्या हितासाठी जर जागृत असेल, कपडे घालणाऱ्याला धन्यता नाही, कपडे शिवणाऱ्याला धन्यता आहे. ऐका, कपडे घालणाऱ्याला धन्यता नाही, कपडे शिवणाऱ्याला धन्यता आहे. अलंकार घालणाऱ्याला धन्यता नाही, अलंकार घडवणाऱ्याला धन्यता आहे. तसा एखादा मुलगा आपल्या हितासाठी जागृत असेल तर महाराज म्हणतात, धन्य माता पिता तयाची. त्याची माय धन्य आहे, त्याचा बाप धन्य आहे. या कुटुंबाला स्वतंत्र ओळख करून अतिशय कष्टातनं ज्यांनी दिवस काढलं, 1 वर्षापूर्वी त्यांची प्राणज्योत मावळली. साहेबांचा मला फोन आला की महाराज अशी अशी सेवा आपल्याला करायची. अगदी कमी वेळ. मला असं झालं, काय सांगावं, काय सोडावं, काय सांगावं. ऐनवेळी ही फार मोठी मोठी मंडळी या ठिकाणी आली. म्हणून मी साहेबांना म्हटलं, संगीत प्रवचन करण्यापेक्षा आपण कीर्तन करूया. कीर्तनाकरता आदरणीय गोरख महाराज आहेत, महाराजांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. इगतपुरीवरचा प्रवास करून महाराज इथपर्यंत पोहोचले. आकाश महाराज अडसोळ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचा गोड आवाज आहे, गोड स्वभाव आहे. महाराजांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, मृदुंग अलंकार, मृदुंगाविष्कार महेश महाराज जगताप वावीकर, महाराजांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. माझे जीवलग ज्ञानेश्वर दादा आहेत, त्यांचे धन्यवाद. स्वरांजली संशेष टीम शिरवाडे वनी दादांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाकरता गावातील ग्रामस्थ आणि विशेष म्हणजे भजनी मंडळाचे फार प्रयत्न आहेत. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. या कुटुंबाच्या या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण वेळात वेळ काढून आलेल्या सर्व अपिष्ट नातेवाईक सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी थांबतो. हरे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. कुरे वेडे वाकुडे उतरे करा क्षमा परद महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार व्यापुला. क्षमा परद महाराज तुम्ही सिद्ध मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमा परद महाराज तुम्ही शुद्ध ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. 2 मिनिटं कोणी जागा सोडू नका. शेवट कोणी बोलणार असेल तर या, बोलणार कोणी असेल तर या.